समर्थन करत नाही, परंतु भाडे तत्वावर कारखाना चालवाय दिलेला आणि मल्टी स्टेट केलेला कारखाना, सहकारी केलेला कारखाना, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? हे सगळं एका माळ्याचं म्हणे. लोकनेते सहकारी साखर कारखाना खाजगी झाला म्हणून 10 वर्ष त्या कारखान्याच्या विरोधात, चेअरमनच्या विरोधात आम्ही ओरडत होतो. तो कारखाना खाजगी झाला, त्याचं पुसतं न पुसतं तोपर्यंत भीमा सहकारी साखर कारखाना होता, तो मल्टी स्टेट झाला. त्या कारखान्याचं नाव अजून पुसायचं आहे, त्याचं चालू आहे, त्याचं काहीतरी खटाटोप चालू आहे विरोधकाकडून. तोपर्यंत सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची बातमी कानावर आली. सिद्धनाथ साखर कारखान्याची बातमी कानावर आली. आम्ही ठरवलं की बाबा त्या कारखान्याला जाऊन विरोध करायचा आपण जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी संघटनांनी. आणि आमचं ठरलं, विचारविनिमय झाला, फोनाफोनी झाली कार्यकर्त्याची दीपक दादा. तोपर्यंत दीपक दादाची पत्रकार परिषद झाली आणि व्हिडिओ मेसेज आला की आमच्यापर्यंत की बाबा चंद्रभागा सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवाय दिला. भाडे तत्वावर चालवाय दिला याचा अर्थ काय झाला? भाडे तत्वावर चालवाय दिला म्हणजे त्या कारखान्याचं इलेक्शन लागत नाही, बरोबर आहे का दादा? 25 वर्ष चालवाय दिला म्हणजे 25 वर्ष कारखान्याचे इलेक्शन लागत नाही, मग अधिकारात नाही. म्हणजे थोडक्यात आपला तिथं काय अधिकार चालत नाही आपला. हा, एवढाच विषय आहे तिथं. मग तो कारखान्याचे इलेक्शन लागत नाही म्हणजे आपल्याला अधिकार नाही, लक्षात घ्या. 25 वर्ष कारखाना चालवाय दिला म्हणजे माझं वय आता 45 असलं, दादाचं वय 45-50, रोंगेसरचं असेल 50च्या आसपास, तर 25 वर्ष कारखाना चालवाय दिल्यानंतर 25 वर्षानंतर आपली ताकद राहते का कारखान्याला विरोध करायची? नाही. मग हा पहिला डाव आहे त्यांचा, कारखाना चालवाय देतो म्हणायचा आणि वर्षाला येईल ते भाडं खायचं. का खायचं? तर बाबा हे आता सर्व उसळलेले जे सभासद होत आहेत किंवा जे रागात आहेत, आता 2 पंचवार्षिक लढवलेत पण तर सभासदामध्ये राग आहे त्यांच्याविषयी, पण राग आहे, पण आपण जनतेने कौल दिला म्हणून दादा ग बसले. दादाने त्यांचं अभिनंदन केलं, बाबा तुम्ही निवडून आलात म्हणून. पण ह्या रागापोटी परत सभासद उसळून ये, विरोधक उसळून ये म्हणून ही गोंडस नावाखाली हे कारखाना भाडे तत्वावर चालवाय दिलेला. दुसरा विषय सांगतो, मल्टी स्टेटचा आपला इथं काही विषय नाही, परंतु तुम्हाला सांग मल्टी स्टेट मध्ये काय झाला. मल्टी स्टेट मध्ये सर्व राज्याचा अधिकार त्या कारखान्याला आला. म्हणजे कर्नाटकात ऊस आणा, आंध्र प्रदेशात आणा, महाराष्ट्रात घ्या, पुन्हा राजस्थानात आणा, बरोबर आहे का सर? म्हणजे सगळ्या राज्यांचे त्याला कायदे लागू झाले. आणि महाराष्ट्र सरकारचा जो सहकारी कायदा आहे महाराष्ट्रामध्ये, तसा एक केंद्र सरकारनं दिल्लीमध्ये कायदा तयार केलाय. त्या कायद्याचे सहकार मंत्री अमित शहा आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली मल्टी स्टेट हा कारखाना करते ती. आणि मल्टी स्टेट कारखाना केल्यानंतर केंद्राचं नेम लागू झालं. केंद्राचा नेम लागू झाल्यानंतर आपल्याला इलेक्शन तिथं लागत नाही. इलेक्शन लावायचं झालं तर त्यांच्या मर्जीने इलेक्शन लागतं आणि त्या इलेक्शनचे रूपरेखा आखायची आणि त्याच्यावर हेलपाटा अर्ज भरायचं म्हणलं तर दिल्लीला जावं लागतं. ही त्याच्या मागची पार्श्वभूमी. या गोंडस नावाखाली कारखाना खाजगी करून घ्यायचं आणि आपल्या खिशात घालायचं, हा सहकारी संस्थेच्या चेअरमनचं डाव आहे, हे तुम्हाला सांगतो. आणि लोकनेतेविषयी बोलायचं झालं तर तो उघडच त्यांनी खाजगीकरण करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी बोलण्याची काही गरज नाही. आणि म्हणून दादा तुम्हाला परत एकदा विनंती करतो, रोंगेसरला विनंती करतो की तुमच्या नेतृत्वाखाली लढा उभा करा. तुमच्या लढ्याला आम्ही सार्थपणे साथ देतो आणि तुम्ही आविरात्र तुम्ही आम्हाला कधी हाक मारा, आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहतो. परंतु ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये एकही संस्था खाजगीकरण झाली नाही पाहिजे, मल्टी स्टेट झाली नाही पाहिजे, भाडे तत्वावर चालवायला देता कामा नये. या पोटतिडकीने एवढं का सांगतो तर सीताराम महाराज कारखाना आहे उभा करत असताना दादा 25,000ची पावती फाडली, 15,000ची पावती फाडली. का फाडली? तर आम्ही शेतकरी संघटनेची माणसं, आम्ही शेतकरी कारखानदाराच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो. आम्ही आंदोलन करत असताना आमचं ऊस नेलं जात नाही तर, आणि म्हणून सीताराम कारखाना उभा करण्यासाठी आम्ही सर्व सभासद, आम्ही शेतकरी संघटनेच्या मंडळीने आम्ही शेअर्स घेतले तिथले. मी स्वतः 40,000चा शेअर्स घेतला. माझ्या भावाच्या नावावर 25,000 आणि माझ्या बहिणीच्या नावावर 15,000. का तर माझं नाव तिथं आलं तर नाव घेणार नाही, ती काढून टाकली म्हणून. आणि दादा 15 वर्ष पैसे वापरले. पाठीमागच्या वेळेस तुम्ही चळवळ उभा केली की बाबा कारखान्याच्या ज्याच्याकडे पावत्या द्या, पावत्या आणून द्या. पावत्या आणून दिल्यानंतर आपण त्या माणसाला चेअरमनला पैसे देण्यासाठी भाग पाडू. आणि म्हणून मी दादांकडे नाव दिलं, पावत्या दिल्या. दादा मला गपचिप गावातल्या संचालकानं घरी आणून मला 40,000 रुपये दिलं. पण 40,000 माझं मुद्दत झालं. 15 वर्षातलं व्याज काही मला भेटलं नाही. मग मला सांगा, एवढा संघर्ष करण्याची तयारी आमची आहे. मग दादा तुमच्यासारखं जर नेतृत्व पुढं असलं, रोंगेसारखं जर नेतृत्व पुढं असलं कारखान्याच्या विरोधात लढायला,
तर आम्ही काही कमी पडणार नाही. अहोरात्र आम्हाला कधी हाक मारा, कारखान्याच्या गेटवर बसू, रस्त्यावर बसू, वेळ पडलं तर चेअरमनला आपण फिरू देणार नाही, चेअरमनच्या गाडीत बसू आणि तू काय करतोय ते बघू म्हणून आपण चेअरमन बरोबर सतत फिरू. दादा तुम्ही एक सांगितलं, काय सांगितलं की बाबा कारखान्यावर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही. खाजगी कंपनीची माणसं येतात आणि रेकॉर्ड तपासतात, ते रजिस्टर तपासतात. बरोबर आहे दादा, हे जोपर्यंत क्लिअर होत नाही कुठली गोष्ट त्यांना त्यांच्या मर्जीनुसार, तोपर्यंत आपल्याला काही कानाचा कोपरा कळू देत नाही ते. आणि ज्या वेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस आपल्या हातातली वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणून तुम्ही त्या कारखान्यावर जायचं आपल्याला, आपण विरोधक आहे दादा, लक्षात घ्या. कारखान्यावर आपल्याही चेअरमन बरोबर तेवढाच अधिकार आहे. तुम्हाला जर कारखान्यावर येऊ देत नसलं तर आम्ही शेतकरी संघटनेची माणसं आहे. मी आहे, पैलवान आहे, ते विष्णू भाऊ आहेत, जुने मंडळी आहेत, आमचे जगदाळे आहेत, तिथं शाजीनाना आहेत. आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या बरोबर येतो. आणि कारखान्यावर, कारखाना काय कुणाच्या बापाचा नाही, आमच्या पैशातून कारखाना उभा राहिलाय. चंद्रभागा सहकारी साखर कारखान्यासाठी फाउंडेशन मी सभासद आहे आणि माझा सुद्धा शेअर आहे, मला सुद्धा अधिकार आहे मताचा, मला आहे, माझ्या भावाला आहे. आणि म्हणून सांगतो आपण सभासद आहे, आपण कारखान्याचे मालक आहे. जर कारखान्याची काय माहिती तुम्हाला नाही दिली तर आपण 5, 50, 100 शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मिळून आपण कारखान्यावर जावं आणि कारखान्याची तंबूत माहिती मिळवू. कोणत्या कंपनीला भाडेतत्वावर दिलाय, किती पैसे चेअरमन घेणार आहेत आणि किती वर्ष देणार आहेत, ही सगळी तंबूत माहिती घेऊ. ही झाली कारखान्याचा इतिहास झाला. आपण चेअरमनला विरोध करायचा म्हटलं दादा तर आपण कशा